सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आजचा व्हिडिओ अगदी छोटासा आहे, पण प्रत्येकाला जीवनाचा अनमोल असा संदेश देणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक चांगलं गाणं म्हणतो, अभंग पांडुरंगाचा. हा एखादच 2 तारखेला केलं का चालू? अरे पंढरी जा रे गड्या, एक येळ पंढरी पार गड्या. पंढरी जा रे गड्या, एक येळ पंढरी पार गड्या. अरे बालपण हे खेळण्यात गेलं, बालपण हे खेळण्यात गेलं. अरे बालपणी मारशील उड्या, एक येळ पंढरी जा रे गड्या. पंढरी पार गड्या, एक येळ पंढरी जा रे गड्या. अरे तरुणपण हे विषयात गेलं, तरुणपण हे विषयात गेलं. अरे प्रपंचात पडतील वेड्या, एक येळ पंढरी जा रे गड्या. पंढरी पार गड्या, एक येळ पंढरी जा रे गड्या. अरे म्हातारपण हे खोकल्यात गेलं, म्हातारपण हे खोकल्यात गेलं. तुझं हात पायी होतील काड्या, एक येळ यमराज टाकल वेड्या. पंढरी जा रे गड्या, एक येळ पंढरी पार गड्या. अरे तुकारामानी अभंग केलं, तुकारामानी अभंग केलं. उघारी नामाच्या गुड्या, एक येळ पंढरी जा रे गड्या. पंढरी पार गड्या, एक येळ पंढरी जा रे गड्या. हरी 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 हरी. तर कसं वाटलं तुम्हाला हे वासुदेवाचं गाणं? ते अवश्य मला कमेंट करा. छान होतं ना? माझं सासर आणि माझं माहेर हे दोन्ही ग्रामीण भागात असल्यामुळं वासुदेव हा वर्षातून एकदा येतो हे मला माहीत आहे. आणि तो गाणं म्हणतो, नाचतो, गातो. दरवर्षी वासुदेव आमच्याकडे येतो. तुमच्याकडे येतो की नाही हे मला माहीत नाही. तर तुम्हीसुद्धा ते कमेंटमधनं मला सांगा की तुमच्याकडे वासुदेव येतो की नाही. आत्ताच्या ह्या गाण्यातून किती सुंदर संदेश आपल्याला दिलेला आहे. आपलं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या 3 गोष्टीवरती त्यानं एक हे सुंदर गाणं म्हटलं. आपलं बालपण हे खेळण्या बागडण्यात जातं. बऱ्यापैकी सर्वांचं बालपण हे खेळण्या बागडण्यात जातं. त्यानंतर तरुणपण हे विषय वासनेत आणि प्रपंचाच्या फेऱ्यामध्ये अडकतं. आणि आपलं म्हातारपण आहे ते आजारपणामध्ये जातं. आणि अशा प्रकारे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे कधी संपतं ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि देवाची जी साधना करायची आहे, देवाची जी भक्ती करायची आहे ती आपल्याकडून राहून जाते. मग आपण ही देवाची भक्ती कधी करायची? तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्या त्या वयामध्ये सुद्धा आपण विठ्ठलाला विसरता कामा नये. कारण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे ती आपल्याला नक्कीच या संसाराच्या विषय वासनेतून सुद्धा तारणार आहे. आणि हा असा एक गोड संदेश आजच्या या गाण्यातून वासुदेवानं आपल्याला दिलेला आहे. तुम्हालाही हा संदेश नक्कीच कळला असेल आणि आवडलाही असेल. तर मी इथंच थांबते आणि अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर अशा व्हिडिओसाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा.